शुभ संध्याकाळ विद्यार्थ्यांनो. तुमच्या पाठ्यपुस्तकातील 6वा पाठ ही एक कविता आहे. हे खरे खरे व्हावे, पान क्रमांक 12. आता या कवितेचा आपण भावार्थ पाहूया. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. इथे कवयित्रीला पक्षी बनावेसे वाटते. पक्षी बनून तिला हवेवर आरूढ होऊन पूर्ण आकाशात फिरावे असे नेहमी वाटते. यात आलेले शब्द हवा, वायू, स्वार, बसणे, अवकाश, आकाश, विहरावे, फिरावे, पक्षी, खग. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाप होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. थंडीच्या दिवसात पहाटेच्या वेळी हवेतील बाष्प थंड झाल्यामुळे पाण्याचे रूप घेते आणि ते पाण्याचे बिंदू पानांवर साठलेले आपल्याला पाहावयास मिळतात. कवयित्रीला इथे दवबिंदू होऊन गवताच्या पानावर उतरावे असे वाटते व पुन्हा सूर्यप्रकाशामुळे वाफ होऊन ढगात जावे व पुन्हा परतून दवबिंदू होऊन यावे असे वाटते. दवबिंदू: दहीवर, पहाट, प्रभात, गवत, तण, वाफ, बाष्प, परतणे, जाणे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे, भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. क्षितिज: जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते ती काल्पनिक रेषा. इंग्रजीमध्ये आपण हॉरायझन म्हणतो. क्षितिजावर जर तुम्ही बघितले, सकाळच्या वेळी म्हणजे सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी सूर्यप्रकाशामुळे ढगांना विविध रंग प्राप्त झालेले असतात. केशरी, निळसर छटा असलेले ढग वगैरे रंगाचे ढग आपल्याला पाहावयास मिळतात. कवयित्रीला असे ढग बनावेसे वाटते. त्याचवेळी कवयित्रीला असेही वाटते, भरारणारा होऊन वारा, जोरदार वाहणारा वारा बनून चंद्राशी खेळावे. कारण जेव्हा वारा वाहतो तेव्हा ढग इकडे तिकडे सरकतात, त्यामुळे चंद्र झाकोळला जातो. म्हणजेच चंद्राबरोबर लपाछपी खेळावे असे कवयित्रीला वाटते. रंग, वर्ण, ढग, मेघ, झुलणे, डुलणे, चंद्र, शशी, भरारणारा, वेगाने वाहणारा. क्षितिज: जिथे आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो ती काल्पनिक रेषा. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पाहावे. इथे कवयित्रीला धुके बनावेसे वाटते. धुके म्हणजेच धुसर. थंडीच्या दिवसात पहाटेच्या वेळी तुम्ही बाहेर पाहिले तर तुम्हाला लक्षात येते की सगळे जग पांढरे पांढरे झालेले आहे. कवयित्रीला इथे धुके बनून संपूर्ण जगावर पसरून जावेसे वाटते आणि हे संपूर्ण जग खोडकरपणे पाहावे असे वाटते. धुके, धुसर, अलगद, हळुवार, धरणी, जमीन, मिश्किलतेने, खोडकरपणे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पाहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. कवयित्रीला सूर्य बनावेसे वाटते. सूर्य हा सर्व ऊर्जेचा स्रोत आहे. मुलांनो, तुम्हाला माहीतच असेल की सूर्याच्या पृष्ठभागावरचे तापमान सुमारे 6000 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजेच आपण कोणीच सूर्याच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणूनच कवयित्री इथे कल्पना करते की मला सूर्याला जवळून पाहायचे आहे. त्याचप्रमाणे सूर्यकिरण बनून काळोखाला चिरत जावायचे आहे. ऊर्जा, शक्ती, स्रोत, उगमस्थान. सूर्य, रवी, काळोख, अंधार, चिरणे, भेदणे. निसर्गातल्या रंगांमध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. कवयित्रीला निसर्गातले विविध घटक बनावेसे वाटते. निसर्गातल्या विविध रंगांमध्ये रंगून जावे असे वाटते आणि हे जे सर्व आहे
हे भास नको आहे. कवयित्रीला तो भास नको आहे. तर हे सर्व खरं व्हावं असं तिला वाटते. भास भ्रम. धन्यवाद.